अखेर बदलापूरकरांची वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार हा प्रश्न वारंवार निर्माण होतोय। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सध्या आपण बदलापूर मधील कात्रा परिसराजवळ आहोत। घोरपडे चौकाजवळचा हा परिसर आपल्याला दिसत आहे। अक्षरशः संपूर्ण जे आहे इथे ट्रॅफिक जाम, वाहतूक कोंडीची समस्या दिसते आहे। गेले 15 ते 20 मिनिटं एकही वाहन जे आहे जागेवरून हलण्याचं नाव घेत नाहीये, कारण पुढे जाण्यासाठी कुठेही रस्ता मार्ग उरलेला नाहीये। जर आपण रस्त्याच्या दोन्ही साईडला बघितलं तर मोठे मोठे खड्डे जे आहेत या ठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी ही वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे का असा प्रश्न वारंवार नागरिकांकडून येतो आहे। कितीतरी वेळेपासून हे जे ट्रॅफिक आहे इथे अशाच प्रमाणामध्ये आपल्याला दिसते आहे। वाहतूक नियमांचं पालन सुद्धा कोणताही नागरिक इथे करताना दिसत नाहीये, कारण जर आपण बघितलं तर कोणीही कुठल्याही दिशेने वाहतूक जे वाहनं आहे त्यांची इथे टाकत आहे। उजव्या साईडने येणारी बाजू, डाव्या साईडने जाणारे वाहनं सुद्धा इकडचे तिथे जाताना आपल्याला दिसत आहे। खरंच या सुद्धा परिसरामध्ये ट्रॅफिक जो सिग्नल आहे, आपला सिग्नल यंत्रणा ही लागली गेली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्कीच सांगा। गेले 15 ते 20 मिनिटं झाले आपण इथे बघत आहोत। थोडीशी ट्रॅफिक निघते, पुन्हा ती ट्रॅफिक अशीच सुरू होते आहे। आता जर आपण त्या साईडला बघितलं बदलापूर, तर त्या साईडला सुद्धा असाच वाहतूक कोंडी अशीच आपल्याला दिसते आहे। सांभाळा। अखेर हा बदलापूरकरांचा प्रश्न कधी सुटणार हा नागरिकांकडनं प्रश्न विचारण्यात येत आहे। जर आपण बघितलं तर प्रत्येक जो परिसर आहे, आता सध्या आपण कात्रा परिसरामध्ये आहोत। घोरपडे चौकामध्ये इथून पुढेच आपल्याला घोरपडे चौक सुद्धा दिसणार आहे। आजूबाजूला रस्त्याच्या मोठे मोठे जे खड्डे होते, आता ते खड्डे काही प्रमाणामध्ये बुजवण्यात आलेले आहे। मात्र वाहतूक कोंडीसारखी समस्यावरती स्थानिक प्रशासन काय करेल याच्यावरती सगळ्यांचं लक्ष जे आहे आता केंद्रित झालेलं आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला। आज अक्षरशः जर आपण बघितलं तर शनिवारची वेळ आहे। अक्षरशः उद्याच्या दिवशी रविवार असणार आहे, सुट्टीचा दिवस असणार आहे आणि त्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये अजून वाहतूक कोंडी या परिसरामध्ये होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आपण जी बातमी आहे, जे समस्या आहेत बदलापूरकरांच्या, त्या न घाबरता जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। असं फक्त आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनच होऊ शकते। समस्या मांडण्याचं जे काम आहे आपले बदलापूर करू शकतं। जर तुम्ही बघत असाल तर एक जी भली मोठी समस्या आहे बदलापूर मधली, सध्या ती तुम्ही बघत आहात। कितीतरी वेळ झाला, तुम्ही सुद्धा बघत आहात की कितीतरी वेळ झाला गाडी जी आहे जागेवरून हलण्याचं नाव घेत नाहीये। या साईडचा थोडासा रस्ता आता मोकळा झालेला आहे, पण जर आपण बघितलं तर वाहतूक नियमांचं पालन तर केलेच जात नाही। याच्यामध्ये चुका कुठून तरी नागरिक आणि दोन्ही साईडच्या चुका आपल्याला इथे दिसत आहेत, परंतु त्याचबरोबर याच्यावरती काही तोडगा काढण्यात यायला पाहिजे। मागे जर तुम्ही बघत असाल त्या साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर अँब्युलन्स आहे, तिथे अँब्युलन्सला जाण्यासाठी सुद्धा इथे मार्ग शिल्लक उरलेला नाहीये। जर आपण बघितलं तर हे बघा, मागे अँब्युलन्स आहे, परंतु तत्काळ सेवेसाठी सुद्धा इथे आपल्याला मार्ग शिल्लक दिसत नाहीये। ती अँब्युलन्स शेवटी कुठून निघणार हा प्रश्न उद्भवत आहे आणि इथे आपल्याला स्वतः नागरिक जे आहे, नागरिकच त्यांची वाट काढण्याचा प्रयत्न करतायत आणि अजून जास्त ट्रॅफिक कोंडी करण्याचा, वाहतूक कोंडी करण्याचा इथे जे आहे बघा, पुन्हा एकदा कुठूनही कशाही वाहनं आहेत जी चालवली जात आहेत। खरं तर त्याचबरोबर इथे आपण बघितलं तर सिग्नल यंत्रणा लवकरच बसवण्यात यायला पाहिजे की नाही, तुमचं काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगत चला। कितीतरी फायर ब्रिगेड आहे, तत्काळ सेवा देणाऱ्या आपल्या अँब्युलन्स झाल्या, फायर ब्रिगेडच्या गाडी, अग्निशमन दलाच्या गाड्या झाल्यात, त्यांना जाण्यासाठी सुद्धा इथे मार्ग शिल्लक राहिलेला नाही आहे, रस्ता शिल्लक नाहीये, कारण वाहतूक कोंडी एवढी आहे। आज अक्षरशः शनिवार आहे, अजून उद्या रविवार असल्यावरती कितीतरी या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। यामध्ये सर्वसामान्य जनता सुद्धा असते, कोणाचे लहान मुलगा असेल, लहान मुलगी असेल, जर ते आजारी असतील त्यांना तत्काळ दवाखान्यात पोहोचायचं असेल, भरपूर असे समस्या असतात बदलापूरकरांना, वेळेत पोहोचायचं असतं, परंतु ह्या वाहतूक कोंडीचा सामना किती वेळ तरी करावा लागतो। जर तुम्ही बघत असाल तर गेल्या अग्निशामक दलाच्या गाडी जी आहे ती सुद्धा कित्येक वेळेपासून तिथे अडकलेली आहे, आपण बघत आहात।
आणि अजूनही मात्र वाहतूक कोंडी जी आहे ती सुटण्याचं नाव घेत नाहीये. कारण या साईडला सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते. आता बोलायला गेलं तर आपण दोन्ही साईडनी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे सुद्धा आपल्याला रिक्षा चालकही दिसत आहे, टू व्हीलर सुद्धा दिसत आहेत. या साईडला तर पूर्ण रस्ता जाम झालेला आहे. ही समस्या बदलापूरमध्ये दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. अजून सुद्धा अग्निशमन दलाची जी गाडी आहे तिला मार्ग मिळत नाहीये पुढे निघण्यासाठी. झूम करून बघतोय ना आपण. गेले 10 ते 15 मिनिटं झाले जर आपण बघितलं तर ही परिस्थिती अशीच आपल्याला दिसते. काही कर्तव्यदक्ष नागरिक आहेत जे त्यांची गाडी अचूक निघेल याच्यासाठी स्वतः सुरक्षा दल, ट्रॅफिक पोलिसांचं काम जे आहे त्यांनी हातात घेतलेलं आहे, पुढाकार हातात घेतलेला आहे आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचं काम त्यांच्याकडनं आपल्याला इथे दिसतंय. परंतु अग्निशमन दलाची गाडी अजूनही तिथे अडकून आहे वाहतूक कोंडीमध्ये. बदलापूरची खरंच ही समस्या लवकरात लवकर सुटेल का? बदलापूरची ही समस्या खरंच लवकरात लवकर सुटेल का हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आता कुठेतरी उद्भवतो आहे. आपण वारंवार सांगतो की आज शनिवार आहे, उद्याच्या दिवशी रविवार असणार आहे. कितीतरी पब्लिक घरातून बाहेर पडेल, नागरिक घरातून बाहेर पडेल. त्यामध्ये याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील याचं लक्ष केंद्रित सगळ्या नागरिकांचं आता लागलेलं आहे. सध्या आपण कात्रप परिसरामध्ये आहोत. आता जर एखाद्याला अर्जंट कामासाठी कुठे बाहेर जायचं असेल, अर्जंट काही मीटिंग असेल, हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर मग अशा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यावरती काही सांगू शकत नाही. अग्निशमन दलाची गाडी जी आहे आपल्याला इथे दिसते आहे. तत्काळ सेवा आपण म्हणतो, तत्काळ सेवा आपल्याला पुरवली गेली पाहिजे. परंतु अशी वाहतूक कोंडी जर निर्माण झाली तर तत्काळ सेवा ही कशी पुरेल, खरंच हा प्रश्न नागरिकांकडनं येतो आहे. तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण न घाबरता बदलापूरमधील समस्या ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि जर बघितलं तर ह्या समस्या दाखवताना आम्हाला सुद्धा खूप अशा समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु आमची ताकद आहे ते म्हणजे बदलापूरची जनता. जर तुम्ही बघितलं तर आम्ही अक्षरशः खरं सांगत आहोत, ती जी ट्रक आहे अजूनपर्यंत सरकलेली सुद्धा नाहीये. पुढे काहीच झालेलं नाहीये, फक्त वाहतूक कोंडी आहे. झालेलं खरंच काहीच नाहीये, पण वाहतूक कोंडी आहे. जर आपण बघितलं तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच मांडत चला. तुमच्यामध्ये जर कोणी तज्ञ नागरिक असतील तर याच्यावरती आपण अजून काय उपाययोजना करू शकतो तेही सांगा. सध्या आपण कात्रप परिसरामध्ये आहोत. बदलापूरमध्ये अनेक अशा समस्या आहे आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होताना दिसते आहे. काल परवा आपण एक लाईव्ह केला होता, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की गेल्या काही महिन्यांमध्ये जे आहे सिग्नल यंत्रणेचं काम आता चालू करण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही महिन्यांनंतर जे आहे सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. बदलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतं? सिग्नल यंत्रणा बसल्यानंतर खरंच वाहतूक कोंडीचा हा प्रश्न सुटणार आहे का? बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह. इथून नाही निघणार, इथून काढूया. हा, इथून निघू ना. असं इथून नाही निघणार ना आपल्याला. प्रयत्न करूया. त्यात खरंच एक कळकळीची विनंती आहे. आपले रिक्षा चालक मित्र असू द्या, नाहीतर टू व्हीलर ज्यांची वाहन आहे, दुचाकी वाहन, चारचाकी वाहन, सगळ्यांनाच एक विनंती आहे की सगळ्यांनी एक दुसऱ्यांना सहकार्य करत जे आहे कुठूनही गाड्या टाकू नये. जर आपण बघितलं तर कोणत्याही दिशेने सगळ्यांनाच घरी जायची घाई लागलेली असते, परंतु वाहतूक नियमांचं पालन इथे कोणीही करत नाही. त्याचबरोबर दोघांचीही या ठिकाणी चुकी असू शकते. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला.
बदलापूरच्या माध्यमातून आपण वारंवार जे आहेत या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या अशाच समस्या ज्या आहेत धावड्याची गाडी नाही 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 इकडून या हॉल कुठे आहे? या ठिकाणी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. भरपूर असे नागरिक आम्हाला कमेंट करत असतात, सांगत असतात, प्रतिक्रिया देत असतात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. परंतु तुम्ही ज्या प्रतिक्रिया देतात त्यामागे तुम्ही असं सुद्धा सांगतात की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्ही मांडा. खरं तर आपले बदलापूर आधीपासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्नच मांडतो आम्ही, परंतु त्याला भरभरून असा प्रतिसाद तुम्ही द्यावा एवढीच एक विनंती आहे. आपण आता पायी जात आहोत आणि बघत आहात तुम्ही की जी ट्रॅफिक आहे ती कितीतरी वेळ झाला अशीच आपल्याला वाहतूक कोंडी दिसते आहे. त्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार आपण लाईव्हच्या माध्यमातून हे जे मोठे मोठे खड्डे केलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आपण नेहमीच नजर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आता इथे हे भले मोठे खड्डे जे आहेत, भले मोठे जे भुयारी गटारासाठी म्हणा किंवा पाईपलाईनसाठी म्हणा किंवा सीसीटीव्ही कनेक्शनसाठी, सीसीटीव्ही वायरच्या कनेक्शनसाठी जेही काही खड्डे खोदलेले आहेत ते नागरिकांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह आता निर्माण करत आहेत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच कळत चला, आम्हाला नक्कीच देत चला. आपले बदलापूर ही सर्वसामान्य जनतेची वाहिनी आहे. प्रत्येक वेळेला आपण जे सर्वसामान्य जनतेला प्रश्न असतात ते स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि स्थानिक प्रशासनाला सुद्धा अशीच विनंती करतो की जनतेला होत असलेला त्रास आम्ही आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून दाखवत असतो. तर कृपा करून तुम्ही सहकार्य करावं आणि काय असतील ते जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील याची तुम्ही सुद्धा काळजी घ्यावी. एका साईडचा आपण वाहतूक कोंडी बघितली, आता ही बघा वाहतूक कोंडी. हे आपलं बदलापूरच आहे का, खरंच हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. या दिशेने सुद्धा वाहतूक कोंडी आहे. म्हणजे जर एखाद्याने विचार केला की तो तिथून दुसऱ्या रस्त्याने फिरून इकडे येईल तर तो व्यक्ती त्या साईडने फिरून जरी आला तरी इथे अडकणार आहे. आपले जे ट्रॅफिक पोलीस मित्र आहेत ते इथे आहेत वाहतूक कोंडीसाठी, वाहतूक कोंडी कंट्रोल करण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी. बघत रहा आपले बदलापूर. तर संपूर्ण हा जो मार्ग आहे आपल्याला इथे दिसतो आहे. अजूनही जे आहे या संपूर्ण ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक दिसते आहे. तुमची काय मतं आहेत का नक्कीच सांगत चला. थांबूया आपण इथे आता. ट्रॅफिक लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत ह्या. अक्षरशः कात्रप परिसर मॅकडॉनल्ड्स पासून फक्त थोडं जर अंतर सोडलं आपण तर तिथून पुढे आल्यावरती जी ट्रॅफिक चालू झालेली आहे ती अक्षरशः संपूर्ण ट्रॅफिक आपल्याला कात्रप पर्यंत दिसत आहे. हा मेन आपला कात्रपचा परिसर आहे. कुठे येते कुठे हॉल. तर आता आपण घोरपडे चौकापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे साधारणतः आपण मॅगडी समोरचा जो रस्ता होता अक्षरशः तिथपासून जो लाईव्ह कव्हर केलेला आहे तर संपूर्ण कात्रप परिसर आणि घोरपडे चौक तिथपर्यंत आपण चालत येऊन जो आहे तो लाईव्ह करत आहोत. तुम्ही बघत आहात की तिथपर्यंत संपूर्ण ट्रॅफिक जी आहे, वाहतूक कोंडी जी आहे ती आता आहे इथे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. भरपूर असे नागरिक आम्हाला बोलतात तुम्ही कमर्शियल ॲड करतात. काही दिवसांपूर्वी आपण एक वडापावची ॲड केली होती, त्याच्यावर सुद्धा काही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तर काही नागरिकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त वडापाव वगैरेच्याच बातम्या कव्हर करतात, पेड बातम्या कव्हर करतात, कमर्शियल कव्हर करतात.
पण असं काही नाहीये. बदलापूरमध्ये जर एखादं काही छान ऑफर बदलापूरकरांसाठी येत असतील तर आम्ही फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत आम्ही ते सुद्धा कव्हर करतो. अजूनही वाहतूक कोणती त्या साईडची पूर्णपणे तशीच आहे. थांबूया आपण इथे आता. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद. काही चुकलं असेल तर खरंच क्षमा असावी. प्रयत्न फक्त एवढा आहे, बदलापूरमधील जी समस्या आहे जनतेसमोर आणण्याचा, जनतेसमोर मांडण्याचा. त्याच्यामध्ये तुमचा परिपूर्ण असा साथ लागणार आहे. भरपूर अशा कमेंट करा. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.